तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण अभिजित आणि आकांक्षा यांच्या वेडिंगच्या शूटसाठी आलेलो आहोत। तिथं आता आपला आलेला आहे अभिजितच्या घरी आणि इथलं ऑप्शन वगैरे सगळं घेणार आहोत आणि मग आपण वेडिंगचं जे लोकेशन आहे, लॉन्स आहे, तर आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, आज जो वेडिंग सीझन आहे त्या वेडिंग सीझनची आज नाही का मोठी तारीख आहे। आज आमचा सीझन चालू झालेला आहे। आज सीझन चालू झालं म्हणजे आज आमची दिवाळी चालू झालेली आहे। इथनं पुढे शुभम कसं काय वाटतं? आज सीझनची पहिलीच तारीख आहे। आता इथनं दिवाळी नुसता पैसा, आता नुसता पैसा। शुभम भाई त्यांचं वेपन उडवलेलं आहे आता वरती। वेपन बोजे बाप्पा की करू ना। बोजे बाप्पा की चालू। आत्ताच अभिजितच्या घरी ऑप्शन आणि त्याची एंट्री घेऊन आता जाणार आहे लॉन्सकडे, जिथं वेडिंगचं जे लोकेशन आहे तिथे। आता शुभम निवडाला आहे ड्रोन। आता ड्रोनमध्ये एक एंट्री घेऊन आम्ही जाणार आहे पुढे लोकेशन। तुला काय वाटते? ड्रोन असले झाडा बिडत न उडवायचं किती अवघड आहे? हे लय अवघड आहे। हा, कोणाचा बी दम नाही। लय कोणाचा बी दम नाही ना। तुका पाटला तर अजिबात नाही। तर आता आपण आलोय आपल्या वेडिंग प्लेसच्या ठिकाणी। तर आता आमचे अजून एक मित्र ऍड झालेत, वैभव नोरळे, जे आज शूट आहे ते त्यांचंच आहे। वैभव सर, वेडिंग सीझन स्टार्ट झाला, कसं काय वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं, एकदम भारी। हा, नुसता पैसा। तर आता अनिकेतची एंट्री झालेली आहे। आपण आता एंट्रीचं शूट तर पहिल्या लुकवरचा आपण कपल शूट कंप्लीट करून घेतोय आता। तर मस्त म्हणजे असं एंगेजमेंट रिंगचं जे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे छान असं। एंगेजमेंट स्टार्ट झालेली आहे। आता आपण एकमेकांना रिंग घालतानाचं शूट करतोय। तर हळदीचं शूट घेतात शुभम भाई पवार ट्रॅडिशनल फोटो काढतायत आणि मी करतोय ट्रॅडिशनल व्हिडिओ। कपलची तर एंट्री एकदम अशी जबरदस्त झाली नाही का, छान अशी तयारी केली ती एंट्रीची, मस्त मध्ये अशी एंट्री झाली कपलची। तर आता सगळं झालेले, लग्न वगैरे लागलेले, आणि आता कसं विधीला त्यांचा चेंज होता, त्यामुळे आम्ही आता थोडेसे फोटो काढून घेणार आहोत त्यांचे, कारण गडबड तर खूप करतायत। तरी एक थोडेसे आम्ही कपल फोटोज घेणार आहोत। अजून आमच्या लग्नाचा अल्बम बघितलं नाही तर म्हातारी झालं। तर आमच्या आता विधी चालू झालेल्या आहेत खूप वेळानंतर। आता चालू आहे विधीचं शूट, आम्ही घेत आहोत। तर मस्त मध्ये असं विधीचं कंप्लीट झाल्यानंतर आम्ही कपलला घेतलं कपल शूटसाठी बाहेर। तर कपल शूट चालू असताना क्लायंट होते, खूप गडबड करत होते। आमचं सुद्धा कपलला पोज सेट करण्याचा वेळ चालला होता, तरी बी आम्ही ॲडजस्ट करून कपलला ॲडजस्ट करून कपल शूट कंप्लीट केलं।